यांच्यासोबत आघाडीला. पहिला षटक घेऊन त्यांचा नेहमीचाच गोलंदाज येतो तो नितेश पाटील. पॉवर प्लेचा एकच षटक असणार आहे या 4 षटकाच्या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हुक करता चेंडूला, चेंडू मागे जातो तसे चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. फर्स्ट विकेट. पहिल्याच चेंडूवर एक मोठं यश, कारण आघाडीचा फलंदाज संघनायक संघाचे ते म्हणजेच प्रवीण पाटील बॅक टू द पवेलियन. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू प्रॉपरली टायमिंग होत नाही आहे, चेंडू मात्र मागे निघून जातोय. बॅकवर्ड्स करले मात्र अप्रतिम तिथे झेल टिपतात आणि फलंदाज बाद. दुसरा चेंडू, पुढील चेंडू रितेशचा सागरसाठी अप्रतिम फटका. बॅकवर्ड नावाचा चेंडू एक्झिक्यूट करता चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, चेंडू सीमारच्या बाहेर आज चौकार. गुड शॉट. खूप सुंदर फटका. बॅकफुटला आले होते, जागा बनवली म्हणजे चेंडूला एक्झिक्यूट करतात, अपिश करतात आणि या 4 धावा. चौकाराने स्वागत करतोय गोलंदाज नितेशचं या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या दाफलकावर 4 खातं उघडलं स्वतःचं संघाचं सुद्धा. फलंदाज सागरला मध्ये जबाबदारी फलंदाजी करावी लागणार. मीना त्याच्या जोडीला येतात. मीना 3ऱ्या क्रमांकावर नॉस्टाकिंग एंडला. धावसंख्या दाफलकावर 4. नितेश सागरसाठी चेंडू मात्र समोर खेळतायत. वाईडिश लॉंगला चेंडू ट्रॅव्हल होते, वेगाने विशाल येतात चेंडूवर. एकच धावमध्ये फलंदाज झाला सागरला. क्षेत्रशी तुम्ही पाहता डीपमध्ये ऑन साईडला सर्कलच्या बाहेर आहेत. पॉपरेच्या या पहिल्या षटकात 2 खेळाडू योगेश आणि विशाल आहेत लॉंग ऑन बाउंड्री जवळ, आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहता दुसरा खेळाडू सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेटला योगेश. हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत ऑन साईडला. नितेश ओव्हर द विकेट विन्नाथसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू कव्हर केलाय, डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न मात्र तिथे होतोय, पण प्रयत्न असफल आणि मात्र वेगाने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. गुड रनिंग. 22च्या स्वरूपात ह्या 2 धावा ॲड होत आहेत धावफलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे गोलंदाज संघनायक म्हणजेच जर्मन क्रिकेट संघ निळजे संघाचे अजय पाटील. आणि समोरच्या संघाला आतापर्यंत पहिल्या षटकात धावसंख्या तुम्ही पाहतायत फक्त खर्च केल्यात त्या 7 धावा. एक मात्र चौकार पाहायला मिळाल्या म्हणजे सागरच्या बॅटमधून, आणि एक गडी सुद्धा बाद करते पहिल्या चेंडूवर प्रवीण पाटील याचं. एकूण 4 षटकांचा सामना. 4 षटकात तुम्ही पाहतायत जास्तीत जास्त धावा कुटण्याचा बेत मनसुबा प्रयत्न असणार म्हणजे फलंदाजांचा, आणि तीच सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या दाफलकावर 7. नितेश ओव्हर द विकेट. मिन्नासाठी वॉट अ शॉट, टिपिकल मिन्ना शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्रीन समोर षटकार. अप्रतिम संगीत अजयच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा, आणि तेवढ्याच आमच्या खेळाडूंमध्ये. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. शॉर्ट स्क्वेअरचा खेळाडू चेंडूच्या खाली झेल गेला सज्ज, पायसाची ते झेल घेतो. वॉड कॅच, अप्रतिम झेल. फलंदाज अप्रतिम संगीत. जर कॉमेंट्री करताना असं काही संगीत असेल मग ते अजय पाटील असो, आर्यच्या माध्यमातून, कंबरपाड्याच्या माध्यमातून यशवंत शिलार असो, किंवा काटेई स्पर्धेच्या माध्यमातून चंदू असो,
अप्रतिम संगीत, एक वेगळी हुनर, एक वेगळी एनर्जी येते, वेगळी मजा येते कॉमेंट्री करण्याची. थँक्यू अजय. मितेश आणि बादशाह यांना विनंती करतोय आपण यायचे व्यासपीठावर. त्यांचं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मितेश आणि बादशाह. धावसंख्या दुहेरी अंकात धावफलकावर एकूण पाहतात 13 धावा. मंगेश भगत आणि मितेश यांना विनंती करतो यायचं व्यासपीठावर. तर त्यांचं पेटनाम आम्हाला सांगितलं होतं, बादशाह पण त्यांचं नाव मंगेश भगत आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून सान्नापन्न व्हायचं आहे. एका षटकाखेर धावसंख्या एकाकडेच्या मूल्यात धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न, प्रतिम फटका वसूल केला होता. म्हणजे मिन्नात नेमाण तंबूत परत आहेत, झेलचित होत आहेत. शॉर्ट स्क्वेअरला 2 गडी बाद होते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नितेश आणि दुसरं षटक हातात गोलंदाज चेतन. स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल, नॉन स्ट्रायकिंगला सागर. ही सगळ्यात यशस्वी आणि महत्त्वाची जोडी मैदानामध्ये भोपर संघासाठी. दोघेही आक्रमक फलंदाज, शैलीदार फलंदाज आहेत. स्ट्रायकिंगला राहुल, चेतन ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुढे शफल झाले होते. चेंडू मात्र वेगाने बॅट मात्र यष्टीच्या वरून निघून जातोय. डॉट बॉल. पूर्णपणे शफल झाले होते. चेंडूमध्ये एक्झिक्यूट करायचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये, पण त्याचा प्रॉपरली कनेक्शन होत नाही, प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही आहे आणि चेंडू मात्र निघून जातो तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. संतोष यष्टीच्या मागे. चेंडू ग्रीप करतायत, कव्हर करतायत, ग्लोव्जमध्ये कॅच करतायत. डॉट बॉल. गती परिवर्तन. ऑन साईडला मिड विकेटला खेळतात योगेश त्या चेंडूवर. चेंडू पण फेक केली पण एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धाव मिळते फलंदाज राहुलला. धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर एकूण धावसंख्येत मी पाहतात एकूण झालं त्या 14 धावा. पहिला चेंडू डॉट होता, पहिला चेंडू निर्धाव होता, पण दुसऱ्या चेंडू मात्र 1 धाव येते ती चेतनच्या. धावसंख्या धावफलकावर एकाकडे 2 गाड्यांच्या मोबाईलला 14 धावा. बाजूने फलंदाज आहेत ते प्रवीण आणि त्याचबरोबर मिन्नात जे 3ऱ्या क्रमांकावर आले होते फलंदाजी करण्यासाठी. 1 षटकार वसूल केला मैदानावर. 3 चेंडू सामना केला, 6 धावा वसूल केल्या मैदानावर. चेतन पहिल्यांदा सागरसाठी. हा चेंडू अप्रतिम डिलेव्हरी, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. आहे कुणाचं योगदान लालवीराच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लालवीराच्या गाडीला. फलंदाज बाद होत आहेत. लेग बिफोर विकेट. 1 मोर विकेट फॉर द निळची टीम. आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतलेत. सागर, प्रवीण अँड मिन्नात ऑल्सो बॅक टू द पवेलियन. राहुल मैदानावर आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला येतात नवीन फलंदाज अविनाश, मागच्या सामन्याचे हिरो, मागच्या सामन्याचा आक्रमक फलंदाज. अविनाशने विनाशकारी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला होता. देवीच्या पाड्याच्या गोलंदाजामध्ये अक्षरशः तुटून पडला होता असा फलंदाज तुम्ही पाहतात मैदानावर स्ट्रायकिंग एंडला अविनाश. चेतन चेंडू समोर खेळत आहेत. मिडॉनमॅनला चेंडू मागे जातोय. लॉंग ऑनला क्षेत्राचे घेतात वेगाने विशाल. गुड फिल्डिंग. मागच्या सामन्यात ती विस्फोटक खेळी तुम्हाला पाहायला मिळाली अविनाशच्या बॅटमधून. सामना आपल्या बाजूने झुकवून दिला होता. धावसंख्या धावफलकावर 15 रन ऑन द बोर्ड. मयूर मडवी यांना विनंती करतो व्यासपीठावर आपण मंगेश भगत यांना पण सन्मानित करायचं आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. ऑप्शनच्या बराच बाहेर चेंडू. इट इज वाईड. स्कोर मूव्ज ऑन 16 रन ऑन द बोर्ड. वाईड येतोय. आतापर्यंत जर विचार केला तर एकही वाईड मात्र आतापर्यंत नव्हता, पण आता मात्र वाईड येतोय. तो म्हणजे गोलंदाज चेतनच्या गोलंदाजीमधून. पहिल्या षटकात नितेशने 13 धावा खर्च केला, 2 गडी बाद केले. चेतन क्लीन बॉल. या उद्ध्वस्त फलंदाज बाद.
फलंदाज बाद. क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त होत आहेत. अवघे 4 गडी तंबूत परतले आहेत आणि 4 गड्यांच्या मध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा जय मल्हार क्रिकेट संघ बोपर या संघाच्या नावावर. टोटल 4 विकेट लॉस, 16 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज चेतन 2 गडी बाद करतो या षटकामध्ये. गुड बॉलिंग ओव्हर द विकेट. समोर खेळतायत, बॅकफुटला आले चेंडूला ऑफ करून ड्राईव्ह करतायत. क्षेत्रकात येतात पण चेंडूवर संघनायक स्वतः, तिथे मात्र अजय आणि आता मात्र फलंदाज बाद. रनआउट. राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाचे संघनायक आले असतील विनोद पाटील तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाचे संघनायक जर आला असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. नितेश मेत्री यांना इथे सन्मानित करत आहोत आणि मी विनंती करतो देवेंद्र मडवी की आपण आपल्या हस्ते आपण नितेश मेत्री यांना आपण सन्मानित करायचं आहे. राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाचे संघनायक आले असतील विनोद पाटील जर रिपोर्ट करायचं आहे आपण. त्यानंतर अजून एक दुसऱ्या फेरीतला सामना इथे मात्र खेळवला जाईल तो जुनी डोंबिवली वर्सेस चोळेगाव. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आणि चोळेगाव संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आणि लगेचच या षटकानंतर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहिला, तब्बल 100 धावा 99 धावा कुठल्या गेल्या ते चोळेगाव संघाने उसरकर संघासमोर. पण आता मात्र पाहूया की जुनी डोंबिवली म्हणजे याच महिंद्राचा संघ त्यांच्या समोर आहे आणि कशा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज येतात ते रोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अविनाश. योगेश नवीन षटक घेऊन फुल टॉस आहे पण ती संधी साधू शकण्याची चेंडू मात्र फक्त एक्झिक्यूट करते. मागे जातोय चेंडू, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण केतनचं. हीच खासियत आहे मैदानाची, कधी तुम्हाला चेंडू चकवून जागू शकतो मागे. याच डिफिकल्टी तुम्हाला पाहायला मिळतात मैदानामध्ये की चेंडू कधीही बाउन्स होतो, कधीही मागे निघून जातो. पण स्वतः मात्र सज्ज तिथे मात्र चेंडू कव्हर करण्यासाठी मध्ये क्षेत्ररक्षक तिथे केतन चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवत आहेत. आणि फलंदाज या चेंडूवर रोहित मात्र 2 धावा वसूल करतोय. स्कोर मोजन 19 रन ऑन द बोर्ड. सामन्याचं तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज योगेशचं. योगेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट रोहितसाठी. ब्लॉक होलमध्ये चेंडू, अप्रतिम डिलेव्हरी, चारो खाने चित. फलंदाज अक्षरशः जागेवर उभे राहून मोठा फटका मारण्याच्या नादाने मात्र चेंडू मात्र हळूच खालून खेळून काढतायत, खोदून काढतायत चेंडूला. आणि योगेश या चेंडू मात्र एकच धाव येते फलंदाज रोहितला संघाच्या खात्यामध्ये एक धाव येते. स्कोर मोजन 20 रन. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या थ्रू तुम्ही पाहतात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट मात्र केलं जाते स्पर्धेचं. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आणि चांगले कमेंट्स मात्र चांगलेच रिव्ह्यू मात्र स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालेत. फुल टॉस आहे, बिरकावून दिलाय अविनाशच्या बॅटमधनं, आक्रमक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार, गुड शॉट. सत्वाची माझी एकविरा आई कारले या गावाची, मनाची इच्छा पुरी तू कर गो मंगेश भगत बंधवाची. धावसंख्या फ्लाय होते, गरुड झेप घेते, उंच उडी घेते ती 26 या धावसंख्येवर. कारण धावांची गरज आहे ती भोपर संघाला. ओ द विकेट योगेश अविनाशसाठी अजून एक फटका, अप्रतिम दर्जेदार चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अजून एक षटकार
फक्त विनंती करा आमच्या प्रेक्षकांना की प्लीज मैदानाच्या आतमधून बाईक आणू नका. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा सुरू आहे. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत प्रेक्षक आमचे. धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावर. कॅमेऱ्याच्या मागून तुम्ही जरी आलात बाईक घेऊन तरी काय हरकत नाही आहे. कॅमेऱ्या समोरून येऊ नका. सामना सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतात 32 धावा धावफलकावर. सामन्याचं तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहतात योगेश घेवळेल तिसरं षटक. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात तुम्ही पाहतात अप्रतिम गोलंदाजी चेतनने केली. द विकेट. फुल टॉस आहे पुन्हा एकदा. लो फुटा चेंडू समोर खेळत आहेत. विशाल येते चेंडूवर. विशाल पवार एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या कॉल द्या. 2 धाव पूर्ण का बघायचं आहे. इथे मात्र चिकी सिंगला अजून एक कंप्लीट करतात वेगाने आणि या षटकात तब्बल 2 धावा या चेंडूवर 2 धावा वसूल करतात फलंदाज अविनाश आणि धावसंख्येला 2ने पुढे सरकवत आहेत म्हणजेच 34 या धावसंख्येवर. दुसरं षटक चेतनने हाताळलं. फक्त 4 धावा खर्च केल्या. व्हेरी व्हेरी गुड बॉलिंग. 1 रनआउट आणि 2 गडी स्वतःच्या नावावर त्याने बाद केले. चांगलं षटक हाताळलं चेतनने. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली. तुम्ही पाहतात दुसऱ्या फेरीतला पहिला सामना बोपर वर्सेस तुम्ही पाहतात सामना निळजेमध्ये. द विकेट. योगेश पुन्हा सज्ज अविनाशसाठी समोर खेळतात. फ्लॅट स्ट्रोक. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. पॅरलल शॉट. 6 धावा. हाडानं दुखती आता आणि सजनी असा रसावाड. 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 एक पारितोषिक येत आहे या निर्णायक षटकात. 6 चेंडूत तुम्ही कितीही षटकार वसूल करा. प्रत्येक षटकारासाठी मंगेश भगत आणि मितेश मिस्त्री यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत जर विचार केला तर 3 षटकार वसूल केलेत फलंदाजाने. म्हणजेच फलंदाज एका बाजूने तुम्ही पाहतात म्हणजे अविनाश आणि स्ट्रायकिंग एंडला आता मात्र रोहित गोलंदाजीला सज्ज होतो. तो गोलंदाज केतन. निर्णायक षटक घेऊन केतन. प्रत्येक षटकाला 1000 रुपये पारितोषिक आले आहेत म्हणजेच मंगेश भगत आणि मितेश मेस्त्री यांच्याकडनं. द विकेट. समोर खेळतात. खोदून काढल्या चेंडूला ऑन साईडला खेळतात. चेंडू डीपमध्ये वाईडिश लॉंगचा खेळाडू वेगाने चेंडूवर येत आहेत. तो चेंडू कव्हर करते मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतात. व्हेरी गुड रनिंग. खूपच वेगाने 2 धावा कंप्लीट करतायत. टार्गेट मोठा सेट करण्याचा प्रयत्न मात्र 2 फलंदाज करतात. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतात चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 42 धावा 42. लॉट्स ऑफ टोटल 5 विकेट. 5 गडी बाद झालेत म्हणजेच बोपर संघाचे. केतन. रोहितसाठी समोर खेळतात पुन्हा एकदा. विशाल पवार चेंडू होते. स्क्रीन समोर चेंडू तिथे कव्हर करतायत. गुड फिल्डिंग. चांगली फेकी होते. एकच धावमिती फलंदाजाला. एकच धावमिती म्हणजेच निश्चितच रोहितला स्ट्रायकिंग एंडला येतोय. आतापर्यंत 3 षटकार ज्याने वसूल केले मैदानात आणि चांगली फलंदाजी, चांगली पाया आणि चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतोय म्हणजे फलंदाज अविनाश. केतन ओव्हर द विकेट. हा चेंडू आउटसाइड एज. फलंदाज बाद. विकेट. सोन्यानं पिवला झालाय डोंगर विराई माझी कारे डोंगरावर. सोन्यानं पिवला झालाय डोंगर विराई माझी कारे डोंगरावर. मीरा पत्याची कुवारी माया रे देवा खंडराया पाठीची तुझी छाया रे. मीरा पत्याची कुवारी माया रे देवा खंडराया पाठीची तुझी छाया रे. अविनाश पाकटू द पवेलियन. कॉट बिहाइंड यष्टीच्या मागे मात्र झेल पकडला जातोय संतोषकडून आणि आपल्या संघासाठी स्वतःसाठी एक मात्र यश मिळवून देतो गोलंदाज. तर षटकाराचं पारितोषिक वाढतंय. येणाऱ्या
3 चेंडूत कुठल्याही षटकारला 2,000 पारितोषिक मंगेश आणि त्याचबरोबर मितेश यांच्याकडनं हा चेंडू ऑनसाईडला खेळ त्याच्यानंतर डीपमध्ये वाडिश लॉंगाचा खेळाडू येतो वेगाने मितेश सोबत चेंडू तिथे कव्हर करतील चेंडूची फेक करते नितेश त्याच्या माध्यमातून जो पण थ्रो येईल तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट करते फलंदाज. तिसरी धाव पूर्ण होणार का पाहिजे 3 धाव सुद्धा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण खराब बॅकिंग पाहायला मिळते आणि स्ट्राईक रोटर होते ते रोहितकडे. 3 धावा या चेंडूवर वसूल करतात फलंदाज आणि 3 धावांनी धावसंख्या वेगाने सरकते धावफल करते म्हणजेच 46 धावा. मंगेश भगत आणि मितेश मेस्त्री यांच्याकडनं पारितोषिक येते आता प्रत्येक षटकारला 2,000 रुपयाचं. 2,000 रुपीज फॉर एव्हरी सिक्सर फॉर दिस रिमेनिंग 2 बॉल्स. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि पाहूया 2 चेंडू मात्र किती षटकार वसूल करतोय किती धावा वसूल करते फलंदाज रोहित. फॉर द विकेट जमिनीलगत चेंडू जमिनीलगत फटका चेंडू जातो डीपमध्ये विशाल चेंडूवर चुका होतात 2 पायांच्या मधून चेंडू फरार आणि हा चौकार. षटकाला सुरुवात झाली तेव्हा 1,000 रुपये पारितोषिक होतं. 2 चेंडू बाकी राहिले 2,000 पारितोषिक होतं. आता मात्र एकच चेंडू बाकी आहे आणि षटकारला 3,000 रुपयाचं पारितोषिक मंगेश भगत आणि मितेश मेस्त्री यांच्याकडनं. एका षटकारला 3,000 रुपयाचं पारितोषिक. पण आतापर्यंत चेंडू प्रत्येक चेंडू केतनने खोलवर टापलाय आणि पाहूयात मात्र षटकार वसूल करतात का फलंदाज. हा चेंडू मिस होतोय पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक पंचांकडे अपील केलं वाईटसाठी पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही पण चेंडू होते निर्धाव षटक समाप्त होते 4th आणि 4 षटकाकडे धावसंख्या तुम्ही पाहतात तर 50 धावा धाव फलकावर 50 कंप्लीट फॉर द बोपर. ऐकूनी आई तुझा भगत जागा झाला थँक्यू. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाचे संगणक आले असेल तर रिपोर्ट करायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. विनोद पाटील अक्षयला विनंती करतो जुरुडोंबलीचे संगणक यायचं आहे नाणेफेकीसाठी. अक्षय जुरुडोंबली संघाचे संगणक अक्षय आणि त्याचबरोबर चोळेगाव संघाचे संघनायक प्रतीक म्हात्रे दोघांना विनंती करतो नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठावर या. तुम्ही पाहता ही लढत दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 2 बलाढ्य संघांमध्ये एका बाजूने पाहतात जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आणि एका बाजूने तुम्ही संघ पाहतात म्हणजेच ज्याने मात्र आत्ताच मात्र क्षेत्ररक्षण केलं गोलंदाजी केली ते म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. या दोघांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट येणाऱ्या काळात तुम्ही पाहू शकाल. नवीन वर्षामध्ये सारांश प्रवीण पाटील चषक प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहू शकाल भोपरच्या मैदानात 6 ते 10 जानेवारीमध्ये आणि त्यानंतर जर्मन क्रिकेट संघ निळजेच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहू शकाल. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप 9 जानेवारी ते 14 जानेवारी स्पर्धा आहे मात्र निश्चित खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळणार. कारण यावर्षी मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक मात्र ठेवण्यात आली आहे. निळजे संघाच्या माध्यमातून निळजे या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट वर्ल्ड कपच्या माध्यमातून सामना इथे मात्र सुरू होतो आहे. कारण 51 धावांचं लक्ष काढायचं म्हणजेच जर्मन क्रिकेट संघ निळजेला आणि कशा प्रकारे मात्र 51 धावा पूर्ण करणार की मात्र भोपर संघ त्यांना मात्र अंकुश लावणार त्यांच्या धावसंख्येवर आणि मात्र समोरच्या संघाला दडपण आणणार. पाहूया हे सांगण्यासाठी तुमच्यासमोर एक नवीन आणि गोड आवाज येतो म्हणजेच रोशन संते. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सामना बघतोय दुसऱ्या फेरीला पहिलाच सामना रंगतोय या मैदानावरती भोपर विपक्ष निलजे या 2 संघांमध्ये. दोन्ही संघ बैल तर अतिशय बलाढ्य संघ मानले जातात आपल्या विभागातील. त्यामध्ये लढत होती एक चुरशीची लढत बघायला मिळते. तब्बल 50 धावा केल्या तर आणि 51 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे भोपर संघ आणि निलजे संघापुढे. ज्या निलजे संघाने शेवटचे 3 चेंडू होते तेव्हा सामना जिंकला होता. त्यामुळे शेवटच्या 3 चेंडूमध्ये पहिलाच सामना जिंकला होता मोठा संघाच्या अगेन्स्ट. 3 चेंडूमध्ये 13 धावांची लढत होती आणि योगेशने सामना जिंकून दिला होता तो म्हणजे निलजे संघाला. स्ट्रायकिंगला पण आपण बघतोय नितेश आणि नॉन स्ट्राईकला पण आपण बघतोय विशाल पवार. फुलटॉस जॉईंट बेट काढण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट आहे
38 सर्कलमध्ये चेंडू फील केला जातोय. फक्त सिंगल एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय नितेश. धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 बिनबाद 1. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय पहिल्यांदाच विशाल पवार, एक डावखुऱ्याचा घातक फलंदाज. यापुढे सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची. यापुढे सामना बघू आपण जुनोबली विपक्ष चोलेगाव या दोन संघांमध्ये. नाणेफेकी होते आमचे मान्यवर मी आमचे मान्यवर जुनी डोंबिवलीचे गोपीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होती या सामन्याची. दुसरा सामना बघू आपण जुनी डोंबिवली विपक्ष चोळेगाव. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट या सामन्यासाठी. डॅनी येतो या वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताला गोलंदाज येतोय डॅनी. पहिला चेंडू ब्लॉकरचा वापर करतोय, चेंडू येतोय तो म्हणजे वाईडिश लॉंग ऑन त्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण करतोय अविनाश आणि 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 3 बिनबाद 3. पहिलं षटक मार्ग असतं P1 षटक हातातले गोलंदाज पॉवर प्लेचा षटक हातातले गोलंदाज. चोळेगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकण्यात पाहूया काय स्वीकारलंय. पण एक मात्र सूचना अशी आहे की म्हणजे सेकंड राऊंडचा दुसरा सामना लगेच खेळवला जाईल. यानंतर चोळेगाव वर्सेस जुनी डोंबिवली आणि त्यानंतर कालच्या दिवसाला जो सामना उपांत्यफेरीचा सामना जो राहिला आहे पडलेगाव वर्सेस राकेश मात्रे सोनारपाडा तो मात्र खेळवला जाईल. थँक्यू. पुढील चेंडू. धन्यवाद सर. भेडकावून दिला चेंडूला सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी गुड शॉट. आमचे मान्यवर दिलखुश माळी भोपर तसेच निलेश मात्रे दातिवली आणि महेश पाटील दातिवली राजे ग्रुपचे सदस्य यांचे ते आगमन होते. हार्दिक स्वागत साहेबांचं. विनंती असणार की यांनी व्हाईस प्रेसिडेंट स्थानपन्न व्हायचं आहे. खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय. ऐरिगाव चषक 2016 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का बसतोय विशाल यांच्या स्वरूपात निलजेश संघाला. तर 9 धावसंख्या होती, पहिला धक्का बसला निलजेश संघाला. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज आपण बघतोय संघ नायक अजय. स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश. नो स्ट्रायकिंगला फलंदाज अजय. नितेश एक अष्टपैलू खेळाडू विस्फोटक फलंदाज मानला जातो. कशी कामगिरी करतो या सामन्यामध्ये, आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करून देतोय का बघायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा डॅनी लॉफ करतो चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 1 धाव पूर्ण करतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. चांगले क्षेत्ररक्षण होते भोपर संघाकडून. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 2 अंकात पोहोचते, धावसंख्या 11 1 बाद 11. एक चेंडू शिल्लक पावरप्लेचा, एक चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना दिसते गोलंदाज डॅनी. नक्कीच पावरप्लेच्या षटक हातातले गोलंदाज डॅनी. पुढे चेंडू पुन्हा एकदा. आता लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू लॉंग ऑन मध्ये अविनाश चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते. ऑन द स्टंप फेकी बघायला मिळते. फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 12. एका षटकाची सांगता आली, एका षटकांतर धावसंख्या लागली धावफलकावरती. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. धन्यवाद. या दरम्यान आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. दिलखुश माळी साहेबांचा सन्मान करतील. मी आमचे प्रमुख आयोजक शैलेश शेलार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय.
18-39 धावांची रचना सामना जिंकण्यासाठी तो म्हणजे निलज संघाला. स्ट्रायकिंगला आपण फलंदाज बघतोय, जबरदस्त फलंदाजी करतोय नितेश, एक अष्टपैलू खेळतो तो म्हणजे निलज संघाचा. बघा कशी कामगिरी करतो या सामन्यामध्ये, अनेक रेकॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. लॉब करतो चेंडूला, बेडकावून देतो चेंडूला, वन बाउंस सीमारेषे बाहेर, खराब क्षेत्ररक्षण, 4 धावांसाठी उठ शॉट. हर शब्द धमाका ये वाले सुन के बोले आई टू द ब्रापा गली गैंग बोले तो बॉयज फ्रॉम द नाका बोले तो बॉयज फ्रॉम द नाका गली गैंग शेर का ये लाका बोले न्यूक्लियर धमाका. धावसंख्या 16, चौकाने स्वागत करतोय गोलंदाज विक्की याचा. फलंदाज नितेश. धावसंख्या वाढते, धावसंख्या 16, अजून 35 धावांची रचणार आहे. चेंडू शिल्लक 17, धावे होता 35. थोडंसं फेरबदल करताना प्रवीण पाटील बघतोय या क्षेत्ररक्षणामध्ये. 17 चेंडू 35 धावांची रजा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामंतला फलंदाज नितेश, पुन्हा एकदा डॉबे लागतोय, पोहोचू शकत नाहीये मिन्ना आता जेलपर्यंत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 18, 1-18. चांगली सुरुवात करतोय निलजे संघ, 51 धावांचा आव्हान ठेवलंय आणि चांगली धावसंख्या आपल्या बघायला मिळते, धावपल करते. 1-18, दुसरे षटक मार्गस्थ. मी आमचे मान्यवर कुणाल शेलार यांना विनंती करतो की तुम्ही निलेश म्हात्रे साहेबांचा सन्मान करायचा आहे. दरम्यान पुढे चेंडू राईट मोडतो, विकेटचा मार करतोय. लॉफ केला चेंडूला, मोठा फटका बघायला मिळते, 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 24. आता मात्र खरपून समाचार घेतोय तो म्हणजे नितेश गोलंदाज विक्की याचा. धावसंख्या 24, 1-24. पुन्हा आता मात्र ब्लॉकरचा वापर करतो, जोरदार अपील होते, पंच फेटून लावतात अपील. तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 25, 1-25. षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. अतिशय महागडे षटक हाताळतो आतापर्यंत. आपण बघतो 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज विक्की याने. अजून 26 धावेची गरज असणार आहे. 14 चेंडू 26 धावेची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज पहिल्यांदा संघनायक येतोय अजय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 25, 1-25. याच दरम्यान प्रतीक म्हात्रे चोळेगाव यांना विनंती असताना की व्यासपीठावरती यायचंय. खोदून काढतोय चेंडूला, एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते प्रवीण पाटील यांच्याकडून. 2 षटकांची सांगता आली, 2 षटकांचा धावसंख्या लागली, धावफलक 26. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि फक्त 25 धावेची गरज. धन्यवाद डीजे मास्टर. या दरम्यान आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. भोलेनाथ पाटील जुनी डोंबिवली यांचा सन्मान करतील. किशोर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय मंचावरती. आभार व्यक्त करतोय. नक्कीच अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. 12 चेंडू 25 धावांची रज.
बेवा निर्णायक षटक आता तर गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज स्वतः संघनायक येतोय प्रवीण पाटील. तसेच याच दरम्यान अमित पाटील यांना विनंती असणार त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. हार्दिक स्वागत अमित पाटील. 12 चेंडू 25 धावाची गरज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. बे कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. 12 चेंडू आणि 25 धावाची गरज. नवीन गोलंदाज येतोय स्वतः संघनायक येतोय प्रवीण पाटील भोपर संघाचा. स्ट्रायकिंगला फलंदाज संघनायक अजय. नक्कीच एका चुरशीची लढत आपण बघू. कॅप्टन वर्सेस कॅप्टन प्रवीण पाटील आणि अजय यांच्यामध्ये. राईट मोर्थ विकेटचा मार करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय संघनायक निलजे संघाचा आणि गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज संघनायक भोपर संघाचा प्रवीण पाटील. स्लोअर वनचा वापर केलाय. एकदा पूर्ण करतोय. चेंडू ते मिड विकेट झोनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावती समान मागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 27. 1-27. स्ट्रायकिंगला आपण फलंदाज बघतोय नितेश याने आक्रमक धारण केलंय. फलंदाज नितेश याने चांगली फलंदाजी करताना दिसतोय नितेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा भेडकावण्याचा प्रयत्न. मोठा फटका. 6 धावांसाठी बिग षटकार. येर लागले आहे येर लागले तुझे नाव आता येर लागले गो. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 33. 1-33. चांगली सुरुवात करतोय तो म्हणजे निलजे संघ. खास करून फलंदाज नितेश वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. फुल टॉस. चेंडू भेटकावण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या रिझनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण ऋषिकेशचं. चांगली फेकी होते. ऑन द स्टंप फेकी बघायला मिळते. फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 34. 1-34. अजून 17 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज संघनायक अजय. पुढील चेंडू पुन्हा एकदा. पुढे मारण्याचा प्रयत्न बसतोय. बॅटर चेंडू काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच स्लोअर वनचा वापर केला होता. चेंज ऑफ पेस बघायला मिळते प्रवीण पाटील यांचा. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 1-34. 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 17 धावांची गरज. अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये सामना बघायला मिळतोय. पहिल्या फेरीतला दुसऱ्या फेरीतला पहिलाच सामना भोपर विपक्ष निलजे या दोन संघांमध्ये एक बिग फाईट बघायला मिळते. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळते. 8 चेंडू आणि 17 धावेची गरज. पुढे चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र ब्लॉकरचा वापर करतोय. अप्रतिम झेल टिपतोय तो म्हणजे अविनाश आणि दुसरा धक्का बसतोय निलजे संघाला. संघनायक बाद होतोय निलजे संघाचा अजय. नवीन फलंदाज येतोय. पहिल्या सामन्याचा पुरस्कार हिरो ठरला होता तुम्ही निलजे संघाचा योगेश. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. नक्कीच आपल्या बाजूने सामना टर्न करून देतोय म्हणजे संघनायक प्रवीण पाटील. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय प्रवीण. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज प्रवीण पाटील. 1 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू. आता मात्र फलंदाज बाद. बिग विकेट. नितेशचा बलिदान होतोय. तिसरा धक्का बसतोय येतो म्हणजे 34 धावसंख्या होती. चोलेगाव संघाचे सर्व खेळाडू
आमच्या समोरच्या कक्षासमोर यायचंय. 6 चेंडू 17 धावांचा निर्णायक षटक आदळतोय. संघनायकाने विश्वास दाखवलाय ऋषिकेश याच्यावरती. एक नवीन गोलंदाज आपण बघतोय, नौका खेळाडू भोपर संघाचा, मूर्ती लहानपण कीर्तिमान आहे गोलंदाज ऋषिकेश याची. 6 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्रायकरला फलंदाज, पहिल्याच सामन्याचा हिरो ठरलेला फलंदाज योगेश. कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय, एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. येणारा वेळ आणि येणारा काळच ठरवणार आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. 6 चेंडू 17 धावांची गरज. राईट मोर द विकेटचा मार्ग राहील. गोलंदाज तयार. शेवटचं षटक आदळतोय, स्लो ओव्हर ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. गोलंदाज ऋषिकेश, स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश. पहिला चेंडू बोलतो, चेंडू वेलकम दिला चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. नक्कीच 2 धाव वाचवलेत आपल्या संघासाठी. ज्या कोणा प्रेक्षकाची होंडा सिटी आहे 333 ती जर बाजूला करायची, रस्त्यामध्ये पार्क केलेली आहे. धन्यवाद. 5 चेंडू 15 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा लाभ करतो चेंडूला. जवळपास कोणत्या खेळाडू आता मात्र 1 बाउंस सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. चार चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 11 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. निलेश संघ खास करून फलंदाज योगेश जो आल्या आक्रमक रूप धारण करतोय. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज योगेश. 4 चेंडू 11 धावांची गरज. आता माझा मोठा फटका, मिस टाइम शॉट आहे. फलंदाज बाद, बिग विकेट. धावसंख्या 4/40. 3 चेंडू 11 धावांची गरज. कमबॅक करतोय गोलंदाज ऋषिकेश. मी आधीच म्हटलं होतं मूर्ती लहानपण कीर्ती महाने. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋषिकेश. 3 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज, नवीन फलंदाज आपण बघतोय संतोष आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज केतन. पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मार करतोय गोलंदाज ऋषिकेश तयार. स्ट्राईकला फलंदाज संतोष. ब्लॉक बॉलचा वापर करतोय, अप्रतिम चेंडू फेकतोय. वारंवार ब्लॉक बॉलचा वापर करतोय. निर्धाव चेंडू सांगते होते, बॅट आणि चेंडूला काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 11 धावांची गरज. हे 2 उत्तुंग षटकार मारू लागतील प्रसाद सर, तरच सामना जिंकू शकतात. 2 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी 11 धावा कराव्या लागतील निलेश संघाला. पुढील चेंडू पुन्हा हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. 1 बाउंस सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. 1 चेंडू 7 धावांची गरज. हल्दी लागो हर्षणाचे हल्दी लागो समराइयो गावलोकसा. 1 चेंडू 7 धावांची गरज कंपल्सरी करावी लागेल. तर या सामन्यामध्ये जर आता गोलंदाजाने वाईट किंवा 9 चेंडू फेकला तर नक्कीच रंगत निर्माण होईल. 1 चेंडू 7 धावांची गरज कंपल्सरी करावे लागतील. षटकारमध्ये तर सामना जिंकतो म्हणजे भोपर संघ याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज संतोष. 7 धावा कराव्याच लागतील, त्यामुळे निलेश संघाला याची नोंद घ्यायची आहे. राईट मोर द विकेटचा मार करतो निर्णायक षटक आदळतो गोलंदाज ऋषिकेश. लॉब करतो चेंडूला, मोठा फटका बघायला मिळतोय. षटकार. 1 धावेने सामना जिंकतो म्हणजेच भोपर संघ.
धन्यवाद डीजे मास्टर. 2 मिनिटं. या सामन्याचा पुरस्कार जातोय तो म्हणजे नो डाऊट बॅक टू बॅक 2 सामन्याचा पुरस्कार पटकावतोय तो म्हणजे अविनाश. अप्रतिम फलंदाजी केली अविनाश याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमचे मान्यवर दिलखुश माळी साहेबांच्या शुभ हस्ते ॲटिट्यूड कलेक्शन यांच्या मार्फत एक शर्ट आणि आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय. नक्कीच त्यांच्याच गावचे खेळाडू आहेत. सन्मान होतोय या अविनाश याचा. 2 झेल पकडले आणि अप्रतिम विस्फोटक फलंदाजी केली. तब्बल 21 धावा केल्या आपल्या संघासाठी. पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट अविनाश आणि हार्दिक शुभेच्छा देतोय तो म्हणजे भोपर संघाला. सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय प्रवीण पाटील यांचा संघ.